जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण MCOM पार्ट फर्स्ट सेमिस्टर सेकंड 2023 क्रेडिट पॅटर्नमधील जो ॲडव्हान्स अकाउंटिंग टॅक्सेशन ग्रुप आहे त्यामधील इनडायरेक्ट टॅक्स GST या सब्जेक्टच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आणि स्टडी पर्पजच्या अनुषंगाने काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपण या ठिकाणी सांगणार आहोत. त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी आपण आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हायला विसरू नका. तसेच परीक्षेबाबत अद्ययावत माहितीसाठी आपण टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागीच व्हा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग सगळ्यात अगोदर बघूया आपण क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट काय आहे. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, इनडायरेक्ट टॅक्स GST या विषयाचा क्वेश्चन पेपर जो काही असणार आहे तो 35 मार्काचा असणार आहे. यासाठी तुम्हाला टाईम ड्युरेशन 2 तासाचा दिलेला आहे. 35 मार्कापैकी तुम्हाला 14 मार्क्स पडणं अपेक्षित असणार आहे. 14 किंवा 14पेक्षा जास्त मार्क्स असतील तर तुम्ही या विषयात पासआउट होऊ शकता आणि हा विषय फक्त आणि फक्त इंग्लिशमधूनच तुम्हाला देता येणार आहे. ओके, सो या पद्धतीने काही महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन आपण या ठिकाणी बघितलेले आहेत. आता बघा, या ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन पेपरचा पॅटर्न दाखवत आहे. सगळ्यात महत्त्वाचा पहिला जो काही क्वेश्चन विचारला जाणार आहे तो तुम्हाला न्यूमेरिकल प्रॉब्लेम विचारला जाणार आहे, जो चॅप्टर नंबर 1वर आधारित असणार आहे. ज्यामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम्स ऑन असर्टेनमेंट ऑफ GST रेट फॉर सप्लाय ऑफ व्हेरियस गुड्स किंवा सर्व्हिसेस, म्हणजे इथे गुड्सवरती किंवा सर्व्हिसेसवरती तुम्हाला GST रेट काय करायचा आहे, सप्लाय ऑफ व्हेरियस म्हणजे जे गुड्स आपण सप्लाय करतो तर त्या संदर्भात GST असर्टेनमेंट करायचे आहे. याच्या दोघांपैकी एक तुम्हाला विचारलं जाईल, तो 5 मार्कासाठी तुम्हाला असणार आहे. आणि चॅप्टर नंबर 1वरच तुम्हाला थेअरी क्वेश्चन हा 10 मार्काला विचारला जाणार आहे. तसं पाहायला गेलं तर तुम्हाला टोटल 4 प्रश्न विचारले जाणार आहे. आता बघा, या ठिकाणी क्वेश्चन नंबर पहिला हा तर तुम्हाला सॉल्व करायचा आहे. त्यानंतर दुसऱ्यामध्ये दिलेला आहे तुम्हाला थेअरी क्वेश्चन्स ऑन युनिट नंबर फर्स्ट, म्हणजे त्यावरती तुम्हाला 10 मार्काचा एक थेअरी प्रश्न असणार आहे. म्हणजे क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर सेकंड हा तुमच्या पहिल्या चॅप्टरवर असणार आहे. टोटल 15 मार्काला या ठिकाणी दाखवलेला आहे. त्यानंतर तुम्ही हा प्रश्न सॉल्व करू शकता किंवा बघा 2 नंबरच्या प्रश्नाला ऑर काय आहे, थेअरी क्वेश्चन्स ऑन चॅप्टर नंबर 1 तो 10 मार्काला आहे. इथे तुम्हाला क्वेश्चन नंबर 1 5 मार्काला कंपल्सरी सॉल्व करायचा आहे. क्वेश्चन नंबर 4 कंपल्सरी सॉल्व करायचा आहे. ओके, त्यानंतर क्वेश्चन नंबर सेकंडमध्ये तुम्हाला एकमेकाला और 2 ब्रॉड क्वेश्चन विचारले जाणार आहे 10 मार्काला. त्यापैकी एक प्रश्न तुम्हाला सॉल्व करायचा आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 दिलेला आहे, तो तुम्हाला थेअरी क्वेश्चन चॅप्टर नंबर सेकंडवर आहे, तो 10 मार्काला आहे. त्याला और चॅप्टर नंबर सेकंडवरतीच ब्रॉड क्वेश्चन 10 मार्काला विचारला जाणार आहे. म्हणजे या दोघांपैकी तुम्हाला एक प्रश्न काय करायचा आहे, सॉल्व करायचा आहे. तर क्वेश्चन नंबर 4 हा शॉर्ट नोट्स असणार आहे, जो कंपल्सरी असणार आहे. ज्यामध्ये 4 पैकी कोणत्याही 2 शॉर्ट नोट्स लिहायचे आहे. एक शॉर्ट नोट्स तुम्हाला 5 मार्काला आहे. 2 शॉर्ट नोटची उत्तरं लिहिली तर 5 दुने 10 मार्कासाठीची ही शॉर्ट नोट्स असणार आहे. म्हणजे बघा, या ठिकाणी क्वेश्चन नंबर 1ला तुम्हाला 5 मार्क, क्वेश्चन सेकंडला तुम्हाला 10 मार्क, क्वेश्चन 3ला तुम्हाला 10 मार्क आणि क्वेश्चन 4ला तुम्हाला 10 मार्क. अशा पद्धतीने 35 मार्काच्या क्वेश्चन पेपरचा हा फॉर्मॅट असणार आहे. आता काही महत्त्वाच्या प्रश्नांकडे आपण नजर टाकूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, इम्पॉर्टंट क्वेश्चन्सकडे तुम्हाला जो काही क्वेश्चन नंबर सेकंडला प्रश्न विचारला जाईल त्यामध्ये तुम्हाला GSTचं बॅकग्राऊंड, GSTचे ऑब्जेक्टिव्ह आणि प्री GST तसेच इन्कम टॅक्स स्ट्रक्चर इन इंडिया यावरती प्रश्न असू शकणार आहे. त्यानंतर तुम्ही बेसिक कन्सेप्ट्स अंडर GST काउन्सिल, अथॉरिटीज अंडर GST, रजिस्ट्रेशन प्रोसिजर, लेव्ही ऑफ GST एवढे प्रश्न तुम्ही GSTच्या बाबतीत चॅप्टर नंबर 1वर आधारित करायला हवे. सेकंड नंबर चॅप्टरवरचा ब्रॉड क्वेश्चन तुम्हाला कोणता विचारला जाऊ शकतो, द कंपॅरिझन एक्सप्लेन द कंपोजिशन स्कीम अँड अल्टरनेटिव्ह कंपोजिशन स्कीम या पद्धतीने तुम्हाला प्रश्न असू शकतो. किंवा याला और रिटर्न असेसमेंट अँड ऑडिट अंडर GST या पद्धतीचे प्रश्न तुम्हाला क्वेश्चन नंबर 3मध्ये चॅप्टर नंबर सेकंडवर आधारित विचारले जाऊ शकते. सो आता तुम्हाला शॉर्ट नोट्स तुम्हाला कोणकोणत्या विचारल्या जाऊ शकतात, तर माझ्या मते एक आहे ती म्हणजे GST काउन्सिल आणि इट्स फंक्शन्स. ओके, त्यानंतर दुसरी जी काही शॉर्ट नोट्स मला वाटते
ती म्हणजे 1 नंबर चॅप्टरवरतीच, ते म्हणजे तुमच्या ॲग्रिगेट टर्नओव्हर असेसमेंट किंवा तुमचे टॅक्स रिलेटेड जे काही वेगवेगळ्या कन्सेप्ट्स आहे तर त्या तुम्हाला इथे विचारल्या जाण्याची शक्यता आहेतच. ओके. त्यानंतर सिग्निफिकन्स ऑफ रजिस्ट्रेशन म्हणजे GST रजिस्ट्रेशन करणं का गरजेचं आहे या बाबतीत शॉर्ट नोट्स विचारले जाण्याची शक्यता आहे. नंतर तुमचं पर्सन लायबल फॉर रजिस्ट्रेशन यावरती शॉर्ट नोट्स आहे. प्रोसिजर फॉर रजिस्ट्रेशन हे तुम्ही शॉर्ट नोट्सला प्रश्न करून ठेवा. 2nd नंबर चॅप्टरवरती जे काही शॉर्ट नोट्स आहे ते म्हणजे बेसिक फीचर्स ऑफ GST रिटर्न मेकॅनिझम. ओके. नंतर डिफरंट GST रिटर्न्स यावरती सुद्धा शॉर्ट नोट्स विचारले जाण्याची शक्यता आहे. नंतर जे काही महत्त्वाचे शॉर्ट नोट्स जे काही आहे ते चॅप्टर नंबर 2वर ते म्हणजे अल्टरनेटिव्ह कंपोजिशन स्कीम. ओके. नंतर स्पेशल फीचर ऑफ GST पेमेंट अंडर अल्टरनेटिव्ह कंपोजिशन स्कीम असे देखील काही प्रश्न तुम्हाला चॅप्टर नंबर 2वर आधारित शॉर्ट नोट्सला विचारले जाण्याची शक्यता आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने तुम्ही इन्कम टॅक्स GST या विषयाच्या क्वेश्चन पेपरची व्यवस्थितरित्या तयारी करू शकता. 1 नंबर चॅप्टरवर तुम्हाला प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आहे जो सिम्पल न्यूमरिकल प्रॉब्लेम 5 मार्कासाठी तुम्हाला GST रेट जे काही आहे ते सप्लाय ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस या दोघांपैकी एक तुम्हाला असर्टेनमेंट करण्यासाठी सिंपल प्रॉब्लेम विचारला जाण्याची शक्यता आहे. सो एवढे सर्व प्रश्न तुम्ही काळजीपूर्वक करून ठेवा, तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स पडतील. तर अशाच नवीन नवीन व्हिडिओसह पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत आपण या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये बाकीचे सर्व व्हिडिओ आणि महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला दिले जातील. आणि आपण यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर स्वतः सबस्क्राईब करा. येणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांना देखील हा चॅनल सबस्क्राईब करायला हवा जेणेकरून त्यांच्या परीक्षेबाबतच्या अपडेट त्यांना वेळेवर भेटतील. सो पुन्हा भेटू एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.